नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील वांबोरी परिसरातील डोंगरगण घाटात मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह गोणीत भरून जाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मृतदेह खोल दरीत फेकून देण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम सरपण तोडत असताना त्याला दुर्गंधी येऊ लागली. परिसरात पाहणी केली असता खताच्या गोणीत भरलेला पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. त्याने तात्काळ गावच्या सरपंचांना व पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता मृतदेहाच्या हातावर KK तसेच सोनाली असे गोंधलेले असून छातीवर छत्रपती असे गोंदण आढळले. अंगठ्यावरही KK असे नाव कोरलेले असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस उपअधीक्षक गिरीश वमने, हवालदार सतीश खामकर, आजीनाथ पालवे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सदर मृतदेह अंदाजे 35 ते 40 वयोगटातील पुरुषाचा असून 3 ते 4 दिवसांपूर्वी खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप मृताची ओळख पटलेली नसून ओळख पटवून गुन्ह्याचा छडा लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. डोंगरगण घाट हा निसर्गरम्य परिसर असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. यापूर्वीही घाट परिसरात गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, वांबोरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.